स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 63. सभागृहातला प्रत्येक जण अक्षरशः भारावून गेला होता. या तरुण विद्वान तत्त्वज्ञाला आपण 2 दिवस बोलण्याची संधी दिली नाही याबद्दल प्रत्येकालाच मनातून खंत वाटत होती, अपराध्यासारखं वाटत होतं. डॉक्टर कॉम्प्टन यांनी दिलेली ऑफर ऐकून पांडुरंग शास्त्री अतिशय थक्क होऊन गेले. ती ऑफर देताना मात्र डॉक्टर कॉम्प्टन मुळीच थक्क झाले नव्हते. ते थक्क झाले होते गेल्या आठवड्यातले पांडुरंग शास्त्रींचे विचार ऐकून. खरोखरच पांडुरंग शास्त्रींनी गेल्या 7 दिवसात त्या तत्त्वज्ञ मंडळींना कितीतरी नवे विचार दिले होते. समाजोन्नतीचा चिरंतन स्वरूपाचा मार्ग दाखवला होता. त्या कार्यात स्वतःला झोकून द्यायची सिद्धता दर्शवली होती. जगातलं अन्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा तौलनिक उहापोह त्यांनी केला होता. भारतातल्या प्राचीनतम तत्त्वज्ञानाची महती त्यांना पटवून दिली होती. प्रत्येकाच्या अंतर्यामी स्थित असलेल्या भगवंताची जाणीव त्यांना करून दिली होती. आत्मविकास साधण्यासाठी विश्वनिर्मात्याची उपासना केली पाहिजे आणि ती करण्यासाठी विश्वनिर्मात्याला निश्चित आकार आणि गुणवैविध्य असायला हवं, हा त्यांचा सिद्धांत सर्व तत्त्वज्ञांनी स्वीकारला होता. दुसऱ्या महायुद्धात सारी मानवता भरडली गेली होती. जडवादाचा उदय झाला होता. तिसरं महायुद्ध अशक्य वाटत असलं तरी युद्धसामग्रीची भरमसाठ निर्मिती होत होती. त्यामुळे सामान्य माणूस भयानक ग्रासलेला होता, एकाकी पडला होता. अशा परिस्थितीत माणसामाणसातलं अंतर कमी करून त्याला एकमेकांच्या जवळ कसं आणायचं, हा प्रश्न या तत्त्वज्ञ मंडळींना पडला होता. परिषदेत त्याही विषयावर विस्तृत चर्चा झाली होती. तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी मार्ग दाखवला होता. भक्ती ही सामाजिक शक्ती आहे, त्याचा उपयोग करायला हवा. कारण भ्रष्ट धर्मानं समाजात अडथळे निर्माण केले आहेत. व्हेअर रिलिजन एंड्स देअर स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स. परमेश्वराच्या अधिपत्याखाली विश्वबंधुता आली पाहिजे, असा मार्ग दाखवून पांडुरंग शास्त्रींनी सर्वांना भरभरून विचारधन दिलं होतं. त्यांचं पहिलं भाषण ऐकून प्रत्येकजण अवाक झाला होता. पुढे रोजच त्यांना बोलायची संधी मिळत गेली. किंबहुना बोलण्याचा त्यांना इतरांकडूनच सतत आग्रह झाला होता. एवढंच नाही तर ते 3 वेळा अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. आज कोण प्रेसिडेंट अशी पृच्छा सेक्रेटरीनं करताच सर्वजण एकसुरात ओरडायचे, 8 वाल 8 वाल. पहिले 3 दिवस त्यांना टाळणारी मंडळीच नियम बाजूला सारून त्यांना सन्मानानं अध्यक्ष बनवत होती. सतत बोलण्याचा आग्रह करत होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन पांडुरंग शास्त्री जवळपास रोजच आपले मौलिक विचार मांडत होते. ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नव्हती. रात्री 11-12 वाजेपर्यंत ही तत्त्वज्ञ मंडळी आपापलं वय आणि मान विसरून पांडुरंग शास्त्रींच्या खोलीत जमलेली असायची. त्यांच्या खोलीला हॉस्टेलचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पांडुरंग शास्त्रींना ती प्राचीन मंडळी भारतीय तत्त्वज्ञानाबरोबरच श्रीकृष्ण, वाल्मिकी, व्यास अशा निरनिराळ्या विभूतींविषयी आणि त्यांच्या विचारांविषयी अनेक शंका कुशंका विचारायची. मग त्यांच्यामध्ये चर्चा झडायच्या. त्यामध्ये किती वेळ जायचा हे कोणालाही समजत नसे. त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना पांडुरंग शास्त्री म्हणत, धिस वर्ल्ड इज क्रिएटेड नॉट इव्हॉल्व्ड. ही गोष्ट तुम्ही निश्चित समजा. त्यामुळे मुळीच तर्कवितर्क करू नका. आमच्या प्राचीन वाङ्मयात आणि संत साहित्यात तसे दाखले दिले आहेत. अनुभूतीशिवाय कोणी तसं लिहिलेलं नाही. विश्वकर्त्यानं निर्माण केलेलं हे विश्व अतिशय सुंदर आहे. ते जर निर्मित आहे तर निर्माता हा आलाच. हा निर्माता कुठलाही आकार घेऊ शकतो, रूप घेऊ शकतो. मग तो मनुष्य आकार का नाही घेणार? सत्ता पायाशी असून तो सर्वसामान्यांसारखा राहिला. सत्ताधीश शस्त्रानं माणूस बदलू पाहतो, पण श्रीकृष्णासारखे अवतार विचारांनी आणि उभेनं माणूस बदलतात. मग कोणीतरी विचारायचं, श्रीकृष्णाचं अर्थकारण सांगा ना. दुसरा कोणीतरी प्रश्न विचारायचा, त्या बाबतीत संदर्भ पुस्तकं कुठं मिळतील? त्यावेळी पांडुरंग शास्त्रींची मान खाली जायची. ते एवढंच म्हणायचे, मी भारतात परत गेल्यानंतर तुम्हाला पुस्तकं पाठवून देईन.
असं सांगून ते त्यांची बोळवण करायचे. तेव्हा मनात म्हणायचे, काय सांगणार मी तुम्हाला? महाभारत वाचा, हरिवंश वाचा. या ग्रंथांमधलं सार तुम्हाला तुमच्या भाषेत द्यायला हवं. आहे का असा एकतरी ग्रंथ? दहीहंडी फोडायची आणि सुंठवडा खायचा हे आमच्या धर्माचं गतानुगतिक रूप. श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान कोण जाणून घेतो? कोण त्याच्यावर संशोधन करतो? कुठले संदर्भ ग्रंथ देणार मी तुम्हाला? तरी पण पांडुरंग शास्त्री स्वतः त्यांच्या शंकांचं निरसन करायचे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि राजनीती या सर्व क्षेत्रातलं श्रीकृष्णाचं कार्य ते विशद करायचे. आपले मुद्दे मांडताना पांडुरंग शास्त्री दाखले देऊन बोलायचे नाहीत. दाखले देऊन बोलण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता. गेल्या कित्येक वर्षांच्या विचारमंथनातून त्यांनी स्वतःचं तत्त्वज्ञान उभं केलं होतं. वैदिक किंवा तत्सम ग्रंथांचे दाखले देऊन पुष्कळ जण बोलतात, पण पांडुरंग शास्त्री आधी विचार मांडायचे आणि मग त्या त्या ग्रंथात दाखले शोधायचे. तत्त्वज्ञानाविषयी सांगताना ते म्हणायचे, सृष्टीचा निर्माता माझ्यात आहे, इनड्वेलिंग गॉड, तसा तो दुसऱ्यातही आहे. म्हणून आत्मगौरवाबरोबरच परसन्मानही केला पाहिजे. पुनर्जन्म हा निसर्गाचा नियम आहे. माणूस कोरी पाटी घेऊन येत नाही आणि कोरी पाटी घेऊन जात नाही. माणसाच्या अंतर्मनावरचे परिणाम पुढच्या जन्मात संक्रमित होतात. त्यामुळे व्यक्तीच्या कार्यप्रवणतेवर हे संस्कार लेप करतात. हे लेप शास्त्रीय मूर्तीपूजनच जाऊ शकतात. अशा तऱ्हेचं मानसशास्त्र समजावून द्यायचे. तर अर्थशास्त्राबद्दल ते सांगायचे, विशिष्ट व्यवसाय विशिष्ट वर्णातल्या व्यक्तीच्या हातात असेल तर ती व्यक्ती त्यामध्ये जास्त मेहनतीनं प्रगती करू शकते. पण त्यातलं अपेक्षेपेक्षा अधिक मिळालेलं वित्त त्याला दुसऱ्या व्यवसायात टाकता येणार नाही. म्हणजेच त्याची कमाई मर्यादित राहून इतरांवर अतिक्रमण होणार नाही. एकच व्यवसाय संस्था अनेक क्षेत्रात काम करू लागली तर इतरांचे व्यवसाय मरतात. राजसत्तेकडे धनसत्ता नसावी आणि धनसत्तेकडे राजसत्ता नसावी असे राजनीतीवर विचार मांडून ते समाजशास्त्राविषयी सांगायचे. समाजात पोलीस निष्ठा पाहिजे की विचारनिष्ठा? रात्री पोलीस नाही म्हणून नो एंट्रीमधून प्रवेश केला जातो. मी दुसऱ्याचं घर का फोडत नाही? कारण दुसऱ्यानं माझं घर फोडू नये म्हणून. अशी तडजोडीची भूमिका योग्य नव्हे. विचारनिष्ठा ही महत्त्वाची. जर श्रमानं मी माझं घर उभारलं असेल तर दुसऱ्यानंही श्रम करूनच घर उभारलं असेल. तो श्रमत असताना देवही श्रमत होता अशी भावना हवी. गेल्या 7 दिवसात पांडुरंग शास्त्रींकडून त्या तत्त्वज्ञ मंडळींना अशा प्रकारचे पंचरंगी क्रांतीचे विचार ऐकायला मिळाले होते. भरपूर नवज्ञान मिळालं होतं. प्रत्येकानं पांडुरंग शास्त्रींना चांगलं जोखलं होतं. हा हिरा आपल्या हातून निसटता कामा नये असंही त्यांच्यातल्या काही जणांना वाटत होतं. त्या बाबतीत डॉक्टर कॉम्प्टन यांनी आघाडी मारली होती. परिषदेच्या अखेरच्या दिवशी डॉक्टर कॉम्प्टन पांडुरंग शास्त्रींजवळ आले होते आणि अत्यंत प्रेमानं त्यांनी पांडुरंग शास्त्रींचा हात आपल्या हातात घेतला होता. मग त्यांच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टर कॉम्प्टननी त्यांना जरा बाजूला नेलं होतं. ती मोठी ऑफर देताना ते म्हणाले होते, आज अमेरिकेला तुमची गरज आहे. कृपा करून तुम्ही अमेरिकेला या 5 वर्षांसाठी स्टेट गेस्ट म्हणून. तिथे गाडी बंगल्यासह सर्व सोयी सुविधा तुम्हाला मिळतील. त्याशिवाय वर्षाला 1 लाख रुपये याप्रमाणे 5 वर्षात 5 लाख रुपये तुमच्या हिंदुस्थानमधल्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतील, अगदी टॅक्स फ्री. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मी तसा सल्ला देऊ शकतो. अमेरिकेत राहून तुम्ही मानवतेचं कार्य करा, तुमचे नवीन नवीन प्रयोग करा. पांडुरंग शास्त्री तेव्हा त्यांच्या नीलनेत्रात डोकावून पाहत होते. डॉक्टर कॉम्प्टन यांच्या नीलनेत्रामधला वडिलकीचा ओलावा त्यांना भविष्याचं अनंत आकाश दाखवत होता. डॉक्टर कॉम्प्टन पुढे म्हणाले, तुम्हाला मिळणाऱ्या मान सन्मानाबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर तुमची अपॉइंटमेंट अग्रक्रमानं असेल. ती ऑफर ऐकून पांडुरंग शास्त्री थक्क होऊन गेले होते. मनाशी ते म्हणाले होते, देवा, तू माझी सारखी परीक्षा घेतोस का रे? 4 दिवसांपूर्वी अपमानित अवस्थेत इथून मायदेशी निघून जाण्याची वेळ तू माझ्यावर आणली होतीस आणि आज मोठ्या सन्मानानं दूरदेशी जाण्याची नवी संधी तू मला उपलब्ध करून देत आहेस. 8 दिवसात ही 2 टोकं?
तू खचितच माझी परीक्षा घेत असणार. अपमानित अवस्थेत अविचारानं मी इथून निघून गेलो नाही आणि आता मानानं आलेली ही संधी अविचारानं उघडपणानं ते डॉक्टर कॉम्प्टन यांना म्हणाले, आपण फार मोठा मान देता आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. अर्थात हा सन्मान माझा नसून माझ्या देशातल्या भव्यतम प्राचीन तत्त्वज्ञानाचा आहे, ऋषीमुनींच्या परिश्रमाचा आहे. हे मी जाणून आहे. तथापि त्या प्राचीन संस्कृतीचा पूजक म्हणून तुम्ही मला दिलेला हा सन्मान स्वीकारायचा का नाही हे मी आत्ता सांगू शकणार नाही. मग केव्हा सांगणार? हिंदुस्थानात परत गेल्यानंतर मी आपल्याला कळवीन. ठीक आहे. तुमच्या पॉझिटिव्ह उत्तराची मी जानेवारी 1955च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहतो. अमेरिकेत राहून तुम्हाला निश्चिंत मनानं कार्य करता येईल. तुम्हाला जे परिवर्तन अभिप्रेत आहे ते परिवर्तन अमेरिकेत फार लवकर घडून येईल. अमेरिकन माणसाला आज खरोखर अशा वैश्विक धर्माची आणि चिरंतन तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. अमेरिकेत जर तुमचे प्रयोग यशस्वी झाले तर ते जगात पोचायला मुळीच वेळ लागणार नाही. साहजिकच हिंदुस्थानातही परिवर्तन घडून येईल. म्हणजे तुमचं कार्य हिंदुस्थानापासून वंचित राहिलं असं होणार नाही. गेल्या काही दिवसात आपण चर्चा केल्यानुसार खऱ्या अर्थानं विश्वधर्म निर्माण करता येईल आणि त्या योगानं सारा समाज उन्नत अवस्थेला नेता येईल. आपले नेत्र मिचकावून गालातल्या गालात हसत ते पुढं म्हणाले, तुमच्या श्रीकृष्णाला हेच अभिप्रेत होतं ना? आमचा श्रीकृष्ण नाही डॉक्टर कॉम्प्टन, आपला श्रीकृष्ण. जेव्हा या जगात दुसरे कोणतेही धर्म नव्हते तेव्हा श्रीकृष्णानं अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी गीता तत्त्वज्ञान सांगितलं. त्यामुळे श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान हे केवळ हिंदुस्थानापुरतंच मर्यादित नाही. श्रीकृष्णाला आणि त्याच्या विचारांना आपण एवढं संकुचित करता कामा नये. पांडुरंग शास्त्रींच्या या बोलण्यावर डॉक्टर कॉम्प्टन मनापासून हसले. मग म्हणाले, म्हणजे तुम्हाला आमच्याकडे यायला मुळीच हरकत नाही तर? कारण श्रीकृष्णाचं कार्य करायला देशकाळाची बंधनं मुळीच नाहीत. अगदी बरोबर. फक्त कार्याची मुहूर्तमेढ कुठं रोवायची एवढाच माझ्यापुढे प्रश्न आहे. त्यावर विचार करून मी तुम्हाला हिंदुस्थानात गेल्याबरोबर कळवीन. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.